कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी मधील महत्त्वमापन गणित विषयाचं महत्त्वमापन जे 20% वेटेज आहे, ज्याला 20% वेटेज म्हणजे 20 मार्काचे प्रश्न या घटकातून येतात, तर त्या घटकातील परिमिती हा सर्वात महत्त्वाचा घटक आज आपण चालू करत आहोत. तर चला चालू करूया. तर स्वाध्याय 20 प्रश्न क्रमांक पहिला बघा. प्रश्न काय म्हणतोय? एका बसच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. आता व्यास दिलेला आहे आपल्याला, बसच्या चाकाचा व्यास. तर त्या बसला एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्यासाठी त्या चाकाचे 20,000 फेरे होत असतील, तर बसने कापलेले अंतर किती असेल? आता बघा, याच्यासाठी काय आहे? अंतरचा फॉर्म्युला काय असतो बघा. या केसमध्ये ज्यावेळेस चाकाचा व्यास देतात त्यावेळेस काय असतो? तर तो असतो चाकाची परिमिती आणि फेरे, एकूण फेरे, हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग पहिलं तर आपल्याला चाकाची परिमिती काढावं लागेल. मग चाकाची परिमिती काढण्यासाठी आपल्याला चाक कसं असतं, तर ते वर्तुळाकार असतं. तर त्याच्यासाठी वर्तुळाची परिमिती काय आहे, परिघ काय आहे वर्तुळाचा? तर तो असतो 2πr. आणि ज्यावेळेस आपल्याला व्यास दिलेला असतो, व्यास, त्यावेळेस काय असतो? πd. ठीक आहे, म्हणजे पाय इंटू डायमीटर. तर काही घ्या, 2πr घ्या किंवा दोन्ही फॉर्म्युले चालतील. इथं जर 1.4 मीटर व्यास आहे, तर त्रिज्या किती आली? त्रिज्या आली 0.7 मीटर. तर दोन्हीतलं काही घेऊ शकता, आपण 1.4च घेऊया. मग काय येईल फॉर्म्युला? πd चा गुणाकार कोणाशी होईल? एकूण फेरे. एकूण फेरे किती आहेत? 20,000. मग बघा, पायची किंमत 22/7, डी ची किंमत 1.4 आहे आणि हे आहे 20,000. 7 7 2 14, 0.2, 22 आणि 0.2 चा गुणाकार 4.4, 4.4चा आणि ह्या 20,000चा गुणाकार किती होईल? तर तो होईल 88,000. तर 88,000 मीटर आणि 88,000 मीटर. आणि प्रश्न व्यवस्थित वाचला तर 2 अचूक पर्याय निवडा म्हणलंय. तर दुसरा काय येईल? तर 88 किलोमीटर. पर्याय क्रमांक 1 आणि 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2. एका समभुज चौकोनाचे कर्ण. आता पहिली तर गोष्ट, समभुज चौकोनाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर आपण समभुज चौकोन काढून घेऊया. असा हा समभुज चौकोन आपला, आणि ह्या समभुज चौकोनाचा एक कर्ण दिलाय, दोन्ही कर्ण दिलेत आपल्याला. आपल्याला एक माहिती की समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना 90च्या कोनामध्ये दुभागतात म्हणजे 2 समान भाग करतात. मग एक आहे 24, म्हणजे हा येईल 12, हा पण येईल 12, आणि दुसरा आहे 32, म्हणजे हा येईल 16 आणि दुसरा पण येईल 16. ठीक आहे, यावरून काय करता येईल की आपल्याला त्याची बाजू काढता येईल. समभुज चौकोन जो आहे, तर त्याची आपल्याला बाजू मिळाली, तर चारही बाजू कशा असतात? समभुज चौकोनाच्या समान असतात. तर त्याच्या चौपट केली की आपल्याला उत्तर मिळेल. तर 16 आणि 12. तर बघा, पायथागोरसच्या थेरमनुसार वर्गमुळात काय येईल? 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग बरोबर काय असेल? कर्ण म्हणजे इथं काय येईल? बाजूच येईल. ठीक आहे, 12चा वर्ग 144 आणि 16चा वर्ग 256. किती आली बेरीज? ती आली 400. 400चं वर्गमूळ किती निघालं? 20. म्हणजे बाजू आली 20. 20ची 4 पट किती झाली? तर 20ची 4 पट झाली 80. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, हे प्रश्न एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने सुटतात. जर तुम्हाला पायथागोरसचा मी तुम्हाला जो नियम शिकवलेला आहे तो जर लक्षात असेल, तर बघा, आपण 12 आणि 16ला जर संक्षिप्त रूप दिलं असतं, तर ते काय आलं असतं? 3 4, आणि मग हे किती आलं असतं? 5. मग 3 4 5. मग संक्षिप्त रूप देताना 12ला कितीने भागले? 4ने. मग 5ला जर 4ने गुणलं तर हे उत्तर आपल्याला तोंडी आलं असतं 20.
ठीक आहे. तर आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा काय दिलेलं आहे. हे वर्तुळ केंद्र दिलं आहे ओ. ओ वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 308 चौरस सेंटीमीटर आहे. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असते? पाय आर वर्ग. पाय आर वर्ग किती दिलाय? 308. ठीक आहे. तर रेखांकित केलेल्या अर्धवर्तुळाची परिमिती काढा. मग आता आपल्याला अर्धवर्तुळाची परिमिती काढायची असेल तर आपल्याला माहिती काय पाहिजे? तर ते पाहिजे आपल्याला त्रिज्या माहित पाहिजे, रेडियस माहित पाहिजे. मग रेडियस माहित पाहिजे तर रेडियस कुठून मिळणार आहे आपल्याला? तर ते वर्तुळाचं क्षेत्रफळ दिले त्यातून आपण ते रेडियस काढू शकतो. तर रेडियस काढूया. तर काय येईल? आर वर्ग बरोबर 308 आणि हे 22/7. पायची किंमत 22/7. इकडे जाऊन काय होईल? 7/22. मग 22 ने भागूया. 22 × 22 उरले किती? 8. 22 चौक 88. 14 आणि 7चा गुणाकार आर वर्ग. म्हणजेच आर वर्ग काय येईल बघा? वर्गमुळात 14. 14ची फोड काय करू आपण? 2 × 7. तर 7 वर्गमुळात 2 हे आरची किंमत येईल बघा. हे बाहेर येईल वर्गमुळाच्या. 7 वर्गमुळात 2 ही काय आली? आरची किंमत. मग आपल्याला काय काढायचंय? तर अर्धवर्तुळाची परिमिती. आता अर्धवर्तुळाची परिमिती काय असते की हिथून समजा एक माणूस असा तो अर्धवर्तुळ चालत आला तर त्याने किती अंतर चालला? तर ही अशा टाईप जी असते ती परिमिती. मग मला सांगा तो अर्धवर्तुळ चाललाय. आता पूर्ण वर्तुळाची परिमिती काय असते? 2 पाय आर. मग ह्या ए पासून बी पर्यंत समजा हे असं चाललाय तो, तर त्याची किती येईल? पाय आरच येईल, कारण की निम्म चाललाय. आणि हिथून हे व्यासावरून पण चालत आलेला आहे, म्हणजे व्यासाचं काय येईल? 2 आर. म्हणजे हा फॉर्म्युला तयार होईल. हा फॉर्म्युला तो तयार होईल. तर पाय आर अधिक 2 आर. किंवा हाच फॉर्म्युला जर आपण पुढे सोडवला तर तो काय होतो बघा? पायची किंमत आहे 22/7 आर अधिक 2 आर. 7 इकडे जाईल, छेद समान करून घेऊया. 36/7 आर हा काय होईल? आपला अर्धवर्तुळाच्या परिमितीचा फॉर्म्युला होईल. 36/7 आर. मग आपल्याला फक्त आरची किंमत ठेवायची बघा. अर्धवर्तुळाची परिमिती काय येईल? ती 36/7. आरची किंमत किती आहे? 7. 7 वर्गमुळात 2. 7 ला 7 जाईल. 36 वर्गमुळात 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया. पुढील सर्व चौरस एकरूप आहेत आणि या संपूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ 54 चौरस एकक आहे. तर त्या आकृतीची परिमिती किती येईल? लक्ष द्या की किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6. एकूण 6 आहेत. मग 54ला जर आपण 6 ने भागलं तर 9 चौरस एकक एका चौकोनाचे क्षेत्रफळ येईल. मग एकाचे जर 9 आहे तर त्याची बाजू काय येईल? बाजू आली 3, कारण की 9चं वर्गमूळ काढलं तर बाजू मिळाली. तर एक बाजूची लांबी किती आहे? ती आहे 3. मग आपल्याला काय काढायचंय? तर आपल्याला काढायचे परिमिती. मग आपण समजू की हिथून स्टार्ट झाला तर तो कसा चालत जाईल? अशा वरच्याच बाजूने चालत जाईल. ठीक आहे. मग आपल्याला फक्त बाजू मोजायच्या आहेत. तर त्या किती बाजू होत आहेत आणि त्याला कितीने मल्टिप्लाय करायचे? तर 3 ने. तर बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. एकूण किती झालं? 18 चा गुणाकार 300 होईल. 18 त्रिक किती असतं? 54. पर्याय क्रमांक 4. आता पर्याय क्रमांक 4 आणि 1 दोन्ही पर्याय सारखेत. तर लक्षात घ्या परिमिती ही कधी पण ह्याच्यामध्ये असते, चौरसमध्ये नसते, वर्गामध्ये नसते. लक्षात घ्या. तर त्याचं युनिट काय असेल? एककच असेल. सेंटीमीटर असेल, मीटर असेल, किलोमीटर असेल. पण चौरस किलोमीटर नसेल, चौरस सेंटीमीटर नसेल. तर 4चं उत्तर येईल 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे पूर्ण झाले.
तर मग अशी आपण जो फॉर्म्युला लिहिलता तोच फॉर्म्युला येईल. काय येईल बघा, अंतरच शोधायचं आहे आपल्याला. तर काय येईल, परिमिती आणि गुणाकार काय होईल, फेरे. आता जी परिमिती आहे ती काय आहे, 2 पाय आर, आणि येथे व्यास दिलाय. व्यास दिलाय म्हणल्यावर काय येईल, पाय आणि डी चा गुणाकार येईल, आणि फेरे किती आहेत, 750. मग पायची किंमत किती आहे, 22/7. डी ची किंमत किती आहे, 1.4. हे आलं 750. 7 ने ह्याला भाग गेला, किती आलं, 7 दुने 14, 0.2. हे आलं 4.4. 4.4चा आणि 750चा गुणाकार किती येईल, 3300, 3300. तर 3300 उत्तर कशात येईल, आपण मीटर घेतले तर हे मीटर येईल, आणि याचं कन्वर्जन किलोमीटरमध्ये केलं तर ते काय येईल, 3.3 किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, हा पण सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे. आपल्याला काय दिले, अंतर. अंतर किती दिले, 8.8. आपण हे अंतर कशात घेऊया, तर हे मीटरमध्ये घेऊया. ठीक आहे, 8800 मीटर होईल ते. आणि हे कशात दिले, सेंटीमीटर. मग हे पण मीटरमध्ये घेऊया. हे मीटरमध्ये किती येईल, 0.7 मीटर येईल. ठीक आहे, 0.7 मीटर येईल. मग काय येईल बघा, हे त्रिज्या दिले. त्रिज्या दिल्यावर फॉर्म्युला काय असतो, 2 पाय आर आणि गुणाकार एकूण फेरे. आता आपल्याला फेरे काढायचे, फेरे माहीत नाहीत. मग काय करूया आपण, हे 2 पाय आर इकडं काय येईल, भागाकाराला येईल. 2 पाय आर आणि इथे येईल फेरे. मग 8800 भागिले 2. पायची किंमत येईल 22/7. आरची किंमत येईल 0.7. ठीक आहे. आता लक्षात घ्या, हे 7 वरती जाईल. 7 काय होईल, बरं 7ला ह्या 7 कॅन्सल होईल आणि इथे येईल 0.1. मग बघा काय होईल, 800 भागिले 2, 22 आणि 0.1. 22 चोक 88, 2 दुने 4. म्हणजेच काय येईल, 200 भागिले 0.1. पॉईंट जर गेला तर काय आलं, 2000. किती फेरे येतील, 2000. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर असे हे सहज सोपे सुटणारे प्रश्न आहेत. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 7. बघा, एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले. सेम तोच प्रश्न आहे, तेच येईल बघा. अंतर येईल आणि येथे व्यास दिलाय. व्यास दिला म्हणून काय होईल बघा, पाय डी आणि 250 येईल एकूण फेरे. 22/7. डीची किंमत किती आहे, 2.1 आणि 250. काय होईल, 7×21 0.3. 22×66 6.6 आणि 250चा काय होईल, गुणाकार होईल. तर 6.6 आणि 250 किती येईल उत्तर बघा. आपण 25 आणि 66चा गुणाकार करूया. पॉईंट गेला आणि हे पण गेलं. मग 66 आणि 25चा गुणाकार. 25 सख 150. हातचे आले 15. 25 सख 150. 150 आणि 15 165. तर 1650 मीटर म्हणजेच किती, 1.65 किलोमीटर. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 बघूया. बघा, एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. तर चौरस काढून घेऊया आपण, म्हणजे अंदाज येईल आपल्याला. असा हा आपण चौरस काढला, त्याची बाजू किती आहे, 12 सेंटीमीटर. ही 12 सेंटीमीटर बाजू आहे. आणि तो चौरस काय केलाय, कर्णावर कापलाय, असा कापलाय तो. मग ही 12, ही 12. आपल्याला कर्णाची बाजू काढून घ्यावी लागेल. कर्ण किती आहे तो शोधावा लागेल. तर तो कर्ण कसा येईल, वर्गमुळात 12चा वर्ग अधिक 12चा वर्ग. किती येईल, 144 अधिक 144. म्हणजे 2 वेळा 144 येईल. मग 144 साठी काय आलं, 12. आणि आतमध्ये काय आलं, वर्गमुळात 2. 12 वर्गमुळात 2 हे उत्तर आलं. म्हणजे कर्णाची किती आली, 12 वर्गमुळात 2. मी तुम्हाला पायथागोरसमध्ये सांगताना शिकवलं होतं की ज्यावेळेस ते समान येतं, 12 12 येतं,
त्यावेळेस कर्ण काय येतो 12 वर्गमुळात 2 येतो. ठीक आहे, फक्त वर्गमुळात 2 एवढंच लावायचं. ते सोडवत नाही बसले तुम्ही तरी चालेल. ठीक आहे, तर 12 वर्गमुळात 2. तर आपल्याला काय विचारले? त्रिकोणाची परिमिती. मग एवढ्याच भागाची विचारले, संपूर्ण ह्याची नाही विचारली. ठीक आहे, आपण बघूया ABCची. मग आपल्याला बेरीज करावं लागेल. 12 अधिक 12 अधिक 12 वर्गमुळात 2. ठीक आहे, तर काय होईल बघा, 12 कॉमन 12 आणि 12 24, 24 अधिक 12 वर्गमुळात 2. मग बघूया पर्याय कोणता आहे. पहिला पर्याय नाही, दुसरा नाही. जो तिसरा पर्याय आहे, जर आपण कंसात आतमध्ये गुणलं तर 12 आणि 2चा गुणाकार काय होईल? 24 आणि 12 आणि वर्गमुळात 2चा गुणाकार काय होईल? 12 वर्गमुळात 2. पर्याय 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. बघा, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या दिली आहे 35 सेंटीमीटर. तर आपण एक वर्तुळ काढूया. हां, तर ह्याची त्रिज्या दिली आहे आपल्याला 35. हे आहे 35. त्या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालायचे असल्यास प्रति मीटर किती खर्च येतोय? 44. मग याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे कुंपणासाठी? तर तो आहे परिमिती आणि किती फेरे कुंपण किती आहे, किती पदरी आहे? तर 4 पदरी. तर फेरेच येईल आणि येईल किंमत. किंमत कशी येईल? प्रति मीटर. मग लिहूया, परिमिती काढूया पहिल्यांदा. मग परिमिती काय येईल? याची 2 पाय r. 2 पाय r. फेरे किती आहेत? तर 4 आहेत. आणि किंमत किती आहे? 44 आहे. या सर्वांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर असणार आहे. तर बघा, 2 पायची किंमत किती आहे? 22/7. आणि r ची किंमत किती आहे? 35. 4 आणि 44. सोडूया. 7×5 = 35. मग आता यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. तर गुणाकार बघूया. 5 ची दुप्पट 10. 10 चौक 40. 22 चौक 88. 880 चा गुणाकार होईल 44. ठीक आहे. 4 0 0, 4 8 32, 4 8 32, 32 आणि 3 35. खाली पण 3 5 2 0 0. 38,720 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 10 बघूया. एका आयताकृती बागेची लांबी. आता इथं फक्त बागेचं आपल्याला काय बदललंय की बाग आयताकृती केली आहे. ठीक आहे. मग येथे पण परिघच येईल. मग बघूया, आपण आयत काढून घेऊया. बघा, ही बाजू आहे आपल्याला लांबी रुंदीच्या किती आहे? 5/4. म्हणजे असं जर लिहिलं आपण लांबी भागिले रुंदी तर ते किती येईल? 5/4. मग आपण म्हणू की 5x लांबी आहे आणि रुंदी किती आहे? 4x. हे किती आलं? 5x 4x. ठीक आहे. लांबी किती आली? 5x. रुंदी किती आली? 4x. मग एकूण ह्या आयताचं काय म्हणतात त्याला? परिमिती किती आली? आयताची परिमिती आली आहे 5 आणि 5 10 आणि 8 18. 18x आली परिमिती. 18x परिमिती आली आणि 4 पदरी कुंपण घातले म्हणजे त्याला किती गुणायचं? 4 ने गुणायचं. आणि खर्च किती आलाय? 36 आलाय दर मीटरला. आणि एकूण खर्च किती आलाय? 1,29,600. यावरून आपल्याला काय निघेल? x ची किंमत निघेल. तर पहिल्यांदा x ची किंमत काढूया. x बरोबर काय येईल? 1,29,600 भागाकारात जाईल 4, 36 आणि 18. 18 बघा, 18 7 किती? 26,800. 26 आणि उरले 3, 36. 18 2 36 आणि पुढे आले 2 0. 36 ची दुप्पट 72. 200. 4 ने 200 ला भागलं किती आलं? 50. म्हणजे x ची किंमत आली 50. x ची किंमत मी 50 ठेवली तर 5 चौक 20, 200 मीटर. 200 मीटर काय आलं? आपलं उत्तर आलं.
तर 200 मीटर आलं. आपल्याला काय म्हणले, 2 पर्याय म्हणले. मग दुसरा पर्याय काय असेल तर 20,000 सेंटीमीटर असेल. तर लक्षात घ्या की ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येतो, आता पेपरला तुम्ही आहात आणि तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न आलाय आणि आपल्याला विचारले 2 अचूक पर्याय निवडा, तर बघा 4 पर्यायामधले 2 पर्याय कोणते सारखे आहेत. तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे सारखे आहेत. पर्याय 1 आणि 4 कसा आहे, वेगळा आहे. तर पर्याय 1 आणि 4 तुमचं उत्तर येऊ शकतो का, 2 पर्याय सारखे म्हणल्यावर तर तो येऊ शकत नाही. म्हणजे ऑब्वियस आहे की 2 आणि 3च आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. अशा पद्धतीने जर सोडवला तर तुम्हाला काही प्रश्न सोडवावा लागणार नाहीत, फक्त पर्याय बघून तुम्हाला उत्तर देता येईल. पुढील प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून परिमिती काढा. मग ती आकृती आपण काढून घेऊया. बघा आकृतीला नावं द्यायची राहिलेली आहेत, ती नावं देऊन घेऊया आपण. हे आहे एक्स टी आणि एक्स टीची लांबी आहे 15, टी डब्ल्यू ची लांबी आहे 5, डब्ल्यू आणि झेड ची लांबी आहे 12, झेड आणि वाय ची लांबी आपल्याला माहीत नाही, ती शोधावी लागेल, आणि एक्स आणि वाय ची लांबी आहे 8. आणि आपल्याला काय म्हणलंय की ही जी पूर्ण आकृती आहे तर तिची परिमिती काढायची. आता परिमिती काढायची म्हणजे एक्स पासून जर मी समजा चालत गेलो तर मी कसं जाईल, हे 15 अंतर चालत जाईल, त्याच्यानंतर हे 5, त्याच्यानंतर हे असे 12 अंतर चालत जाईल, त्याच्यानंतर हे वाय पासून मी कुठे येईल, झेड पासून मी वाय कडे येईल, आणि वाय पासून कुठे येईल, एक्स कडे. म्हणजे असा मी राऊंड कंप्लीट करेल. ठीक आहे. म्हणजे मला ह्या पूर्ण आकृतीमध्ये शोधायचं काय आहे, मला ह्या पूर्ण आकृतीमध्ये शोधायचं आहे वाय आणि झेड. आता वाय आणि झेड शोधताना हे तर दोन गोष्टी आहेत की वाय आणि झेड शोधायचं आहे मला. मग मला काय काय शोधावं लागेल, तर मला पहिल्यांदा टी आणि वाय शोधावं लागेल, टी वाय शोधावं लागेल, आणि टी झेड शोधावं लागेल, आणि ह्यांची वजाबाकी काय असेल तर ते असेल वाय आणि झेड. ठीक आहे. तर टी वाय वजा टी झेड शोधावं लागेल. मग पहिल्यांदा आपण बघूया की हा काटकोन त्रिकोण कोणता येईल, त्रिकोण एक्स टी वाय. एक्स टी वाय ह्या त्रिकोणामध्ये कर्ण काय बघा, बाजू काय आहे, एक बाजू आहे 15 आणि दुसरी बाजू आहे 8. ह्यांचा जर आपण वर्ग केला तर उत्तर काय येईल, कर्ण येईल. मग काय येतंय बघा, 15चा वर्ग असतो 225, 8चा वर्ग असतो 64, ह्यांचं वर्गमूळ काढलं ते आलं 289चं वर्गमूळ काढलं आलं ते काय आलं 17. म्हणजे ही पूर्ण बाजू किती आली, ही पूर्ण बाजू आलेली आहे 17. टी वाय आला आपला 17. आता टी आणि झेड काढूया. हे 12 आहे, हे 5 आहे, म्हणजे टी झेड किती येईल तर ते येईल 13. ठीक आहे. कसं की 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग किती आला, 144 अधिक 25 169. 169चं वर्गमूळ काय आलं 13. हे 13 आलं. पूर्ण बाजू आहे 17, म्हणजे उरलेली बाजू वाय झेड किती आली, ती आली 4. मग आता हे आल्यानंतर आता आपल्याला काय करायची, फक्त बेरीज. तर बेरीज करा. 15 आणि 5 20, 20 आणि 12 32, 32 आणि 4 36, 36 आणि 8 44. पर्याय क्रमांक 3. 11चं उत्तर काय आलेलं आहे आपलं, तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. एका अर्धवर्तुळाची परिमिती 108 सेमी आहे. आता अर्धवर्तुळाची परिमितीचा मी मागाशी फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला. बघा असा अर्धवर्तुळ. तर ह्या अर्धवर्तुळात आपल्याला काय करावं लागतं की पाय आर, पूर्ण वर्तुळाची परिमिती किती असते 2 पाय आर, पण अर्धवर्तुळाची किती असते, हिथून आपल्याला हे अंतर तर मोजावं लागेल, गोल अर्धगोल तो आला 2 पाय आर, आणि आपल्याला हा व्यास पण मोजावा लागेल, तो किती असतो 2 आर. मग आपण सोडवलं होतं बघा 36/7 आर, असा तो काय आपला फॉर्म्युला आलता. तर अर्धवर्तुळाची परिमिती दिलेली आहे, आणि तर अर्धवर्तुळाच्या व्यासावर काढलेल्या चौरसाची. मग हा व्यास आहे आणि इथं असा एक चौरस काढलाय, असा हा चौरस काढलेला आहे.
बघा असा काहीतरी तो चौरस आहे आणि त्या चौरसाच्या चारी बाजू कशा असणार आहेत, समान असणार आहेत. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, व्यास काढायचा आणि व्यासाची करायची चौपट. मग व्यासाची चौपट करण्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, पहिल्यांदा त्रिज्या काढावं लागेल. मग 36/7 r बरोबर किती आहे, 108. मग r ची किंमत किती येईल, 108 7/36. 36 ची तिप्पट असते 108, 7 × 21. r ची किंमत आली 21. हे 21 हे 21 म्हणजे पूर्ण बाजू किती आली, 42. 42 ची 4 पट किती आली बघा, 168. उत्तर काय आलं, 168. पर्याय क्रमांक 1 12चं उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. प्रत्येकी 4 सेमी बाजू असलेल्या 4 चौरस एकमेकांना जोडून एक मोठा चौरस तयार केला. आता मोठा चौरस तयार केलेला आहे आणि 4 चौरस जोडून बघा असा हा एक चौरस, बघा आपण डायरेक्ट काढूयाच आकृती, हातानेच काढूया कारण की यामध्ये वेळ जाऊ शकतोय. असा मोठा चौरस आहे आणि हा जो चौरस आहे हा 4 चौरसांनी बनलेला आहे. ठीक आहे. आणि याची बाजू किती आहे, ही बाजू 4 आहे म्हणजे ही पण बाजू 4 आहे. म्हणजे पूर्ण बाजू किती आली, 8. 8 ची 4 पट किती आली, 32. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. आता प्रश्न क्रमांक 14 मध्ये असत्य विधान दिलेलं आहे. आपण असे असत्य विधान कधीच वाचून जात नाही, पण अशा पद्धतीचं विधान आलं तर ते कोणतं योग्य आणि कोणतं अयोग्य हे कसं ठरवायचं, चला बघूया. आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास, आता बघा असा हा आयत आहे. आयत समजा ही बाजू आहे 6 आणि ही बाजू आहे 3. आता परिमिती दुप्पट होईल का, आता 6 आणि 3 9, 9 9 18, ह्याची परिमिती किती आली, 18 आली. आता लांबी दुप्पट केली, लांबी किती केली 12 आणि रुंदी किती केली 6. 12 आणि 6 18, 18 ची दुप्पट किती आली 36. म्हणजे जर आपण लांबी रुंदी दुप्पट केली तर परिमिती दुप्पट झाली का, हो झाली. म्हणजे पहिलं विधान तर योग्य आहे. दुसरं विधान बघू. समक्षेत्र असणाऱ्या आयताची परिमिती समान असते. आता समान क्षेत्र बघूया आपण. हा असा एक आयत आहे, हा असा एक आयत आहे. ठीक आहे. आपण समजूया की याची बाजू आहे 9 आणि बघा याची लांबी आहे 9 आणि रुंदी आहे 7. आपण काय करूया, याची लांबी घेऊ 10 आणि रुंदी घेऊ 6. मग बघा 9 7 16 आणि 16 32. तर याची परिमिती आली 32, याची पण परिमिती किती आली 32 आली. ठीक आहे. मग आता समक्षेत्र, आता समान क्षेत्र आहे का त्यांचं बघूया. सॉरी आपल्याला समान क्षेत्र काढायचं होतं. मग समान क्षेत्र काय येईल, समजा आपण समजूया की एक आहे आयत, एक आहे आयत, त्याचं क्षेत्रफळ आहे 60. मग ते कसं आलं, 10 आणि 6चा गुणाकार करून आला. आणि दुसरा आहे असा आयत 20 आणि 3, 20 त्रिक 60. मग बघूया 10 आणि 10 20, 20 आणि 6 आणि 6 12, 20 आणि 12 32. तर ह्याची परिमिती आली 32. याची किती आली 20 आणि 3 23, 46. मग याची परिमिती किती आली 46. मग ती समान असते का, तर ती समान नसते. म्हणून हे विधान काय होईल, असत्य होईल. आणि आपल्याला काय शोधायचंय, तर असत्य विधान शोधायचे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. खाली समभुज त्रिकोणाची बाजू दुप्पट केल्यास परिमिती दुप्पट होईल. होय 100% परिमिती दुप्पट होते. आता बघा येथे परिमिती दिले, परिमिती दिले आणि परिमिती दिले. येथे काय म्हणलंय, दुप्पट म्हणलंय. हे दुप्पट तर हे दुप्पट, हे योग्यच आहे. हे दुप्पट तर हे दुप्पट, हे पण योग्य आहे. हे दुप्पट तर हे दुप्पट. मग वेगळं विधान कोणतं आहे, तर ते पर्याय 2 आहे. पुढील प्रश्न बघू. सोबतच्या आकृतीत आयत ABCD दिला आहे. मग आयत ABCD हा दिलेला आहे. त्याची लांबी 12 सेंटीमीटर आहे आणि रुंदी किती आहे 5 आहे. तो कर्णाच्या बाजूवर कापल्यास तयार होणाऱ्या 2 त्रिकोणांची एकूण परिमिती काढा. मग बघा 12 आणि 5 असेल तर ही किती येईल बाजू, तर ही बाजू येईल 13. हे आपल्याला माहिती, 12 5 13. मग 12 5 13 म्हणल्यावर एका त्रिकोणाची किती येईल बघा, 12 आणि 5 17, 17 आणि 13 30. एका त्रिकोणाची परिमिती किती आली 30 आणि दुसऱ्या त्रिकोणाची पण परिमिती किती येईल 30. 30 आणि 30 ची बेरीज किती आली 60.
पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. दोन त्रिकोणांच्या परिमितीचं उत्तर काय येईल? 60. आता पुढील प्रश्न बघूया आपण. 16 नंबरचा प्रश्न बघा. सेम तोच प्रश्न आहे. मगाशी आपण असे 2-3 प्रश्न सोडवले आहे. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास दिला आहे. काय दिला आहे? व्यास. म्हणजेच काय येईल? पायडी. आणि अंतर किती दिलंय? 4.4 किलोमीटर. म्हणजेच किती येईल? 4400 मीटर येईल. आणि किती फेरे मारलेत? तर फेरे शोधायचे आहेत आपल्याला. तर बघा 4400, पायची किंमत येईल 22/7 आणि डीची किंमत किती आहे? 1.4. ह्याने ह्याला भागलं तर किती येईल? 7 दुने 14, 0.2 म्हणजेच आलं 4.4. आणि इथं काय येईल? फेरे. मग फेरे शोधायचे तर आपल्याला फेरे किती येतील बघा. 4400 भागाकारात जाईल 4.4. याने याला भागलं तर किती आलं उत्तर? 1000. ऑप्शन 2 16चं उत्तर 2 आलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17. आकृतीत चौरसात एक वर्तुळ अंतर्लिखित केले आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले. आता ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलंय म्हणजे आपल्याला त्या वर्तुळाचं काय निघेल? त्रिज्या निघेल. ही त्रिज्या निघली तर ही व्यास निघेल. म्हणजे आपल्याला काय निघेल की हा जो चौरस आहे चौरसाची बाजू निघेल. म्हणजे ह्या वर्तुळाचा व्यास काय असेल? बरोबर चौरसाची बाजू कशी असेल? समान असेल. म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल? तर वर्तुळाचा व्यास काढावा लागेल. तर तो व्यास कसा काढायचा? आपल्याला काय दिलंय? क्षेत्रफळ. क्षेत्रफळात काय असतं? पाय आर वर्ग दिलाय. तो किती दिलाय बघा आपल्याला? 314 दिलेला आहे. आता आपल्याला काय म्हणलंय की पायची किंमत किती घ्यायची? 3.14. मग पायची किंमत आपण 3.14 घेऊया. आर वर्ग काय येईल? 314 भागिले 3.14. भागाकार किती येईल? 100. आर वर्गची किंमत आली 100. आर ची किंमत काय आली? वर्गमुळात 100. किती आलं? उत्तर 10. आर ची किंमत 10 आली म्हणजे व्यास किती आला? 20 आला. व्यास आला 20 म्हणजे चौरसाची बाजू किती आली? 20 आली. म्हणजे चौरसाची परिमिती किती आली? 20 ची 4 पट 80. 20 चोक 80. 17चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया. आकृतीत अर्धवर्तुळाची बाग दाखवली आहे. बागेची त्रिज्या 7 सेंटीमीटर दिली आहे. आता हे ए बी अंतर आहे. इथून हे किती दिलेलं आहे? 7 मीटर दिलेलं आहे. एक व्यक्ती ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत सरळ मार्गाने जाण्याऐवजी आता ए पासून बी पर्यंत सरळ मार्गाने गेली असती ती व्यक्ती, तर ती गेली असती 14 मीटर. ती किती गेली असती? 14 मीटर. पण ती व्यक्ती कशी गेली? ह्या वर्तुळाकार मार्गाने गेले. मग वर्तुळाकार मार्गाने अर्धवर्तुळाकार मार्गाने गेल्यानंतर ती किती अंतर जाईल? पाय आर. किती अंतर जाईल ती? पाय आर. मग पाय आर काय असतं? 22/7. उत्तर काय आलं? 22. म्हणजे हे अंतर किती आलेलं आहे? हे अंतर आलं आहे 22 आणि हे आलं 14. म्हणजे किती अंतर जास्त चालली ती? 22 वजा 14. उत्तर किती आलं? 8 मीटर. 8 मीटर एवढं अंतर जास्त चाललेली आहे. म्हणजे उत्तर काय येईल? 800 सेंटीमीटर आणि 8 मीटर. जर आपण मगाशीचं लॉजिक वापरलं, मगाशी एका प्रश्नाला आपण ते लॉजिक वापरलं की 2 समान पर्याय शोधा, तर 2 समान पर्याय कोणते आहेत? 18चे 2 आणि 3 हे पर्याय आहेत. त्यावरून पण आपलं उत्तर आलं असतं. प्रश्न क्रमांक 19. एका त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर 3/4/5 आहे. असा हा त्रिकोण आहे आणि हे 3, 4, 5 x बाजू आहेत. ठीक आहे. 3x 4x 5x ह्या बाजू आहेत. मग त्रिकोणाची परिमिती किती येईल? 3x अधिक 4x अधिक 5x बरोबर किती आलं? 24. 5 आणि 4 9 3 12. 12x ची किंमत किती आली? 24. x ची किंमत किती आली? 24 भागिले 12. x ची किंमत आली 2. आपल्याला सर्वात मोठी बाजू किती आहे? 5x. 5 आणि 2 चा गुणाकार किती येईल? 10. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा किती सोपा प्रश्न होता, सहज सुटला. पुढील प्रश्न बघू. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या दिलेली आहे. त्या बागेभोवती तारेचे किती पदरी कुंपण आहे? 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर खर्च किती आहे? 60. काय होईल? सगळ्याचा गुणाकार होईल
फक्त इथे काय येईल, परिघ येईल. परिघ काय असतो, 2 पाय r. किती पदरे, 3 पदरे. खर्च किती, 60 आहे. एकूण हे काय येईल, एकूण खर्च. मग बघा 22/7, r ची किंमत आहे 21, हे आलं 3, हे आलं 60. 7 त्रिक 21, हे काय येईल, 22 दुने 44, 3 त्रिक 9, 9 सक 54, 540 आणि 44चा काय होईल, गुणाकार. 4 0 0, 4 चौक 16, 4 पंचे 20 आणि 1 21. 23,760. ऑप्शन 1, 20चं उत्तर आलं, ऑप्शन क्रमांक 1. एवढं सहज आणि सोप्या पद्धतीने सुटणारे हे एक्झाम्पल आहेत. पुढील प्रश्न बघूया. आता ह्या प्रश्नामध्ये आपली नावं लिहायचे राहिलेत, तेवढे लिहून घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 21. बघा, आपला हा लेक्चरमधील शेवटचा प्रश्न आहे. तुम्हाला ही लेक्चर सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या भागातून हे व्हिडिओ पाहताय हेही मला कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करत चला. कारण की जेवढं तुम्ही जास्त शेअर कराल तेवढं जास्त म्हणजे जे विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत हे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचण्यास मदत होईल आणि तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ बनवून मला पाठवण्यात आनंद वाटेल. तर बघा, हे अशा पद्धतीची आकृती आहे. दिलेल्या आकृतीत EF आणि IH कशा आहेत, तर ह्या समांतर रेषा आहेत. अँगल F व अँगल I, अँगल F व अँगल I कशा आहेत, काटकोन आहेत. EF किती दिला आहे, 24. EI किती आहे, 9. F पासून G पर्यंतचं अंतर आहे 7. IH किती अंतर दिलेलं आहे, 40. आणि आपल्याला काय विचारले, आकृतीची परिमिती. मग आता आपल्याला परिमिती काढायची आहे. म्हणजे समजा मी E पासून सुरुवात केली तर मी असा चालत जाईल, असा चालत जाईल. म्हणजे मला माहीत नसलेली बाजू काय आहे, GH. आता GH मला शोधावं लागेल. मग GH शोधताना कसा शोधेल मी, 2 काटकोन त्रिकोण आहेत. तर पहिल्यांदा मी E आणि H हे शोधेल. E आणि H मोठ्या त्रिकोणातून. हे 40 आहे, हे 9 आहे. म्हणजे EH किती आला, 41 आला. ठीक आहे, EH किती आला, 41. पायथागोरसचा थेरम. आणि मी तुम्हाला ही ट्रिक सांगितले की 40 आणि 41 ची बेरीज किती झाली, 81. 81चं वर्गमूळ 9, म्हणजे हे आलं उत्तर. ठीक आहे. आणि EH आली 41. आणि मग दुसरी बाजू मला शोधायची, ती काय शोधायची, E आणि G. E आणि G ह्यांची वजाबाकी काय असेल, GH. मग ही आली 41. आता बघा, हे 24, हे 7. 7चा वर्ग किती, 49. 49 मधून 24 गेलं, 25. म्हणजे EH किती आलं, 25. मग 41 मधून 25 वजा केलं, उत्तर काय आलं, 16. म्हणजे GH किती आलेलं आहे, 16. ठीक आहे. आपण हे आपल्याला आता उत्तर काढायचं, तर बेरीज करूया. 24 आणि 7, 24 आणि 7 31. 31 आणि 16, 31 आणि 16 किती झालं, 47. 47 आणि 40, 47 आणि 40 झालं 87. 87 आणि 9, उत्तर झालं 96. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. तर बघा, मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही व्हिडिओ सिरीज आवडत असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत. आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुढील लेक्चरमध्ये आपण क्षेत्रफळ आणि पृष्ठफळ घेऊन येत आहोत. तर आपलं नोटिफिकेशन पण ऑन राहू द्या. धन्यवाद.